आणि शुभ सकाळ. लिफ्टमध्ये आहे मी बघा. तर आली आहे कामं, झालं का चहा पाणी वगैरे नाश्ता वगैरे. तर म्हटलं चला एक व्हिडिओ होऊन जाईल. सकाळी सकाळी लिफ्टमध्ये आहे मी. तर चला आले कामावर आता. आले आहे इथं कामावर आता. जाते घेते काम करून. आणि काय बोलायचं होतं, हां मग सकाळी सकाळी व्हिडिओ काढते ना, तर मग असं नाही काढलं का मग लेट होतं. त्याच्यामुळं मग सकाळी एक व्हिडिओ काढत असते मी. दूर झाला आहे काय माहिती. चला आता जाते इथं काम करून घेते, नंतर बोलते. आणि व्हिडिओ नक्की बघत जा. 5 मिनटं जाते आता दुसरीकडे. नंतर थकले बाबा. सकाळी सकाळी खूप गडबड असते, खूप धावपळ असते. ही गडबड ही धावपळ बंद करायची मला आता. थोडं थोडं आपलं चालायचं. आता मसाल्याचं चालू झालं आहे तर छान वाटतंय मला, बरं वाटतंय. आणि मसाल्यासोबत आपल्याला लसूण पण आहे बरं का. लसूण पण कोणाकोणाला घ्यायचं असेल तर नक्की सांगा. लसूण तुम्हाला सांगते, हळद, धना पावडर, मिरची पावडर, मसाला आणि सांडगे, पापड, कुरडे एवढं आहे आपल्याकडे विकायला. कोणाकोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. मग मी नंबर देते, मग त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपलं स्वतःचं काहीतरी असलं ना, स्वतःचं आपण काहीतरी बिझनेस चालू केलं तर खूप भारी वाटतं. तर मी आता केलं आहे चालू. तर आता हे काम आपल्याला थोडे थोडे कमी करायचं. या कामाने आपल्याला वेळ भेटत नाही, असे पाहिजे तसा वेळ नाही भेटत. व्हिडिओ बनवायला म्हणा, आपला बिझनेस करायला म्हणा, वेळ नाही भेटत. त्याला वेळ द्यावा लागतो. आणि सगळा टाईम आपला इकडेच गेला कामामध्ये, तर मग वेळ कधी द्यायचा. आणि व्हिडिओ टाकायला पण वेळ पाहिजे, त्याचा टाईम काढायला पाहिजे. त्यात घरातलं काम, बाहेरचं काम, खूप टेन्शन होतं. करायचा वाटला ना तर बाहेरचं काम नाही पाहिजे, मग दोन्ही ॲडजस्ट नाही होत. एकच कोणतं तरी म्हणजे सुरुवात आपण केली पाहिजे, मला असं वाटतं. पण मला लगेच काम सोडून नाही जमणार ना. मी आता हळूहळू चालू केलं आहे. मसाला, लसूण, हळद, लाल तिखट हे सगळं मी थोडं थोडं हळूहळू चालू केलेलं आहे. मग हळूहळू आपण इकडचे कामं पण मग आपल्याला कमी करता येईल असं. पण एकदम बंद करून नाही जमणार ना. मग आपलं रुटीन बसलं पाहिजे बरोबर, आपलं घर चाललं पाहिजे, आपल्याला परवडलं पाहिजे त्याच्यामध्ये. मग इकडं कमी करता येईल काम असं. तर भावांना बहिणींनो, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तुम्ही सपोर्ट करा, तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि तुम्ही सपोर्ट केल्यामुळे मी पुढं जाईल. तुमच्या कांताताईला तुम्ही सपोर्ट करा. आणि जे आपले नवीन भाऊ बहीण असतील ना चॅनलला, ते सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा. आणि एवढ्या सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत विकायला, तर पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी काही चुकीचं केलं आहे का बरोबर केलं आहे, तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आता काहींना नसेल आवडत बरं का. आपली यूट्यूब फॅमिली तर काय आपल्याला सपोर्ट करतात, बघतात. आणि पण काही असतात त्यांना नसेल जमत, त्यांना जमू द्या. काही हसत असते तर हसू द्या, हसते त्याचे दात दिसते. आपल्याला काय करायचं ते आपण करायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. लोक काही करत नाही, दुसऱ्याला काही करू देत नसते. असं असतं भाऊ बहिणींना असे. आणि पुढं चाललेला माणूस का त्यांना प्रोत्साहन देत नाहीत, म्हणजे असं म्हणत नाहीत की हा बाबा चांगली गोष्ट आहे, तू कर काहीतरी तुझं स्वतःचं. म्हणजे असं चांगलं नाही म्हणणार, असं हसणार, असं टिंगल करणार. म्हणजे असे लोक असतात, आहेत काही असं असतं. तर जे पुढं चाललेलं का त्याला म्हणजे असं चांगलं सपोर्ट नाही करत. त्याला हसून त्याला कसं खच्चीकरण करायचं त्याचं, म्हणजे असं करत असतात लोक. हसायचं म्हणजे हा काय होतं याच्याने, काय असं काय तसं. आहेत काय बोलणारे असे असतात, तर बोलू द्या. तुम्ही काय बाबा आमचं घर नाही चालवत, तुमचं ऐकायला तुमचं करायला. कशाला ऐकावं आम्ही तुमचं. आमच्या मनाला जे पटतं ते आपण करायचं, नाही का नाही बाबा बहिणी. तर चला, कोणी काही 2 रुपये आपल्याला देत नाहीत. आपण बिझनेस चालू केला आहे, आपल्या पैशाने केलेला आहे. कोणी काही आपल्याला 1 रुपया दिलेला नाही. त्यांचा बोलायचा काही संबंध नाही ना आपल्याला. आपल्याला काय पटतं ते आपण करायचं, आपल्याला काय योग्य वाटतं ते. आपलं मालक आपणच येतं, आहे ना भाऊ बहिणींना. तर चला, मी आता जाते वरती, आणखी काम आहे. तर तुमचा सपोर्ट राहू द्या मला. आणि व्हिडिओ बघत जा, एवढंच म्हणणं आहे माझं, बाकी काही नाही. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. चला, बाय बाय.